जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता, हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर आता हवाई दलाचे नवीन उपप्रमुख हे एस.पी. धारकर बनले आहेत. त्यांची नियुक्ती कोणाच्या जागी झाली? तर अमरप्रीत सिंह यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली असून अमरप्रीत सिंह हे हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे यामध्ये सुवर्ण कमळ व 10 लाख रुपये रोख देण्यात येतात. मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात येईल. मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयीचे इतर पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. यांचा जन्म 16 जून 1950 साली पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे झाला होता. त्यांचं मूळ नाव हे गौरांग चक्रवर्ती असं असून त्यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं आणि ग्रॅज्युएशन नंतर ते नक्षलवादी चळवळीत सुद्धा सामील झाले होते व तेथून परतल्यानंतर त्यांनी 1976 मध्ये मृगया हा आपला पहिला चित्रपट केला होता व या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. पहिल्याच चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते आतापर्यंतचे एकमेव अभिनेता आहेत. तसेच त्यानंतर 1982 मध्ये त्यांचा डिस्को डान्सर हा चित्रपट खूप गाजला होता आणि 100 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला होता. तसेच त्यांचे 1989 मध्ये एकाच वर्षात मुख्य अभिनेता म्हणून 19 चित्रपट प्रदर्शित झाले होते व या त्यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा झालेली आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणालाही मोडता आलेला नाही. त्यांना 3दा राष्ट्रीय पुरस्कार तर 2दा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी बंगाली, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा अनेक भाषांमधील 350हून अधिक चित्रपटामध्ये काम केलं आहे. ते सध्या आता राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय असून ते 2014 ते 16 या काळात राज्यसभा सदस्य देखील होते. त्यांना याच वर्षी पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. बरं, या माहितीवर आधारित एक मल्टीलायनर प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊयात. एक्झाममध्ये असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. योग्य विधान ओळखा. पहिलं विधान काय म्हणतं? मिथुन चक्रवर्ती यांना 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हे विधान बरोबर आहे. दुसऱ्या विधानात काय म्हटलं आहे? 2024 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे. आताच आपण पाहिलं आहे की 2024 मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे विधान चुकीचं ठरतं. आता शेवटचं विधान पहा. मृगया हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हे सुद्धा विधान बरोबर आहे. यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. इतर माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. मिथुन चक्रवर्ती यांच्या आधी 2021 सालचा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे. 2020चा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख, 51वा रजनीकांत, 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन तर 49वा पुरस्कार विनोद खन्ना यांना देण्यात आलेला आहे. प्रथम हा पुरस्कार 1969 मध्ये देण्यात आला असून याच्या पहिल्या विजेत्या देविका राणी होत्या व आतापर्यंत एकूण 8 महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये देविका राणी, रुबी मायर्स, कानन देवी, दुर्गा खोटे, लता मंगेशकर, आशा भोसले, आशा पारेख व वहिदा रहमान या 8 महिलांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2. अलीकडेच कोणता देश खनिज सुरक्षा वित्त नेटवर्कमध्ये सामील झाला आहे? तर मित्रांनो, आता या खनिज सुरक्षा वित्त नेटवर्कमध्ये आपला भारत देश सामील झाला आहे व हे जे खनिज सुरक्षा वित्त नेटवर्क आहे यालाच इंग्रजीमध्ये मिनरल सिक्युरिटी फायनान्स नेटवर्क असं म्हणतात. याची सुरुवात अमेरिका या देशाने केली असून याचा उद्देश महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी मजबूत करणे असा आहे. या नेटवर्कमध्ये 14 देश आणि युरोपियन युनियन सुद्धा सहभागी झाला आहे व हे जे खनिज सुरक्षा वित्त नेटवर्क आहे हे खनिज सुरक्षा भागीदारीशी जोडलं गेलं आहे. खनिज सुरक्षा भागीदारीची सुरुवात 2022 मध्ये अमेरिकेने केली होती व या खनिज सुरक्षा भागीदारीमध्ये भारत 2023 मध्ये सामील झाला होता आणि आता भारत खनिज सुरक्षा वित्त नेटवर्कमध्ये सुद्धा औपचारिकरित्या सामील झाला आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणता देश हा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा 110वा सदस्य बनला आहे? तर या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचा 110वा देश हा नौरू बनलेला आहे. मित्रांनो, नुकतीच आता या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक बोर्ड ऑफ गव्हर्नन्सची बैठक उझबेकिस्तानमधील समरकंद येथे पार पडली आहे. याची 9वी बैठक होती व या बैठकीमध्येच नौरू हा या बँकेचा 110वा सदस्य बनला आहे. या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं?
तर निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. या बैठकीची थीम बिल्डिंग रिझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऑल अशी होती. बरं, जी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे याची निर्मिती कधी करण्यात आली? तर 2016 मध्ये या बँकेची निर्मिती करण्यात आली असून याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर या 2024च्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये भारताने 58वे स्थान पटकावलं आहे. याआधी 2022 मध्ये भारत 52व्या स्थानी होता, 2023 मध्ये 56व्या, तर आता 2024 मध्ये अजून 2 स्थानाने घसरून भारत 58व्या क्रमांकावर आला आहे. ही रँकिंग कोणाद्वारे प्रकाशित केली जाते? तर ही रँकिंग IMD द्वारे प्रकाशित केली जाते. या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर 100 गुणांसह स्वित्झर्लंड आहे, दुसऱ्यावर सिंगापूर, तिसऱ्यावर लक्झेंबर्ग, चौथ्यावर स्वीडन, पाचव्यावर डेन्मार्क, सहाव्यावर आइसलँड, सातव्या क्रमांकावर नॉर्वे, आठव्यावर नेदरलँड, नवव्यावर हाँगकाँग, तर 10व्या क्रमांकावर ऑस्ट्रिया हा देश आहे. या रँकिंगमध्ये एकूण 67 देशांचा अभ्यास करण्यात आला असून यात सर्वात शेवटी म्हणजेच 67व्या स्थानी मंगोलिया हा देश आहे. आणि मित्रांनो, भारताला यात एकूण किती गुण देण्यात आले? तर भारताला यात एकूण 40.47 गुण देण्यात आले आहेत. भारताच्या आधी 57व्या क्रमांकावर तुर्की आहे, तर भारताच्या नंतर 59व्या क्रमांकावर पेरू हा देश आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण काही महत्त्वपूर्ण इंडेक्स पाहिले आहेत, त्यावर आधारित हा जोड्या लावाचा प्रश्न आहे. आधी हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. 2024च्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर 2024च्या या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 39व्या स्थानी आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 129व्या, बिझनेस एन्व्हायरमेंट रँकिंगमध्ये 51व्या, तर ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारत हा 116व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर 2024चा गणितातील सहस्र रामानुजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच गणितातील सहस्र रामानुजन पुरस्कार हा अमेरिकेच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अलेक्झांडर डन यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार गणितातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात 2005 मध्ये तामिळनाडूमधील सहस्र विद्यापीठाने केलेली आहे. या पुरस्काराचं वितरण दरवर्षी रामानुजन यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी करण्यात येतं. आणि मित्रांनो, या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे हा पुरस्कार 32 वर्षापर्यंतच्याच गणितज्ञांना देण्यात येतो. या सहस्र रामानुजन पुरस्कारात एकूण किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये विजेत्याला $10,000 अमेरिकन देण्यात येतात. प्रश्न क्रमांक 6. कोणती कंपनी ही अग्निवीरांना आरक्षण देणारी पहिली कंपनी ठरली आहे? तर आता अग्निवीरांना आरक्षण देण्याची घोषणा ब्रह्मोस एरोस्पेस या कंपनीने केली असून असं करणारी ती पहिलीच कंपनी बनली आहे. आता ब्रह्मोस एरोस्पेसने टेक्निकल एंट्रीमध्ये अग्निवीरांना 15% आरक्षण, तर प्रशासकीय आणि सुरक्षा भूमिकांमध्ये 50% आरक्षण देण्याचं जाहीर केलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अग्निवीरांना आरक्षण देणारी ब्रह्मोस एरोस्पेस ही पहिली कंपनी आहे. आता हा प्रश्न पहा. सेंद्रिय शेतीच्या प्रचारक आर पप्पम्मल यांचे नुकतेच वयाच्या 109व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना केंद्र सरकारद्वारे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर या ज्या आर पप्पम्मल आहेत यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पद्मश्री पुरस्कार त्यांना 2021 साली देण्यात आला होता. आणि मित्रांनो, या ज्या आर पप्पम्मल आहेत या द्रविड मुनेत्र कळगम या पक्षाच्या सक्रिय सदस्या होत्या. प्रश्न क्रमांक 8. पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच खालीलपैकी कोणत्या उपक्रमाला सुरुवात केली? तर आता पर्यटन मंत्रालयाने पर्यटन मित्र व पर्यटन दीदी या 2 उपक्रमांना सुरुवात केलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे जे 2 उपक्रम आहेत हे याआधी 6 स्थळांवर राबविण्यात आले होते व आता जागतिक पर्यटन दिनी पर्यटन मंत्रालयाने या उपक्रमात अजून 50 पर्यटन स्थळांचा समावेश केला आहे. या 50 पर्यटन स्थळांमध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर व नाशिक या स्थळांचा देखील समावेश आहे. प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच हेलन या चक्रीवादळाने कोणत्या देशाला धडक दिली? तर हे जे हेलन चक्रीवादळ आहे हे अमेरिका या देशावर धडकले असून या चक्रीवादळामुळे अमेरिकेतील फ्लोरिडा, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, व्हर्जिनिया आणि अलाबामा येथे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हे जे हेलन वादळ आहे हे मेक्सिकोच्या आखातातील 100 वर्षातील सर्वात मोठं वादळ ठरलं आहे. याबरोबरच आपल्या एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या.
उत्तर अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर निर्माण झालेल्या चक्रीवादळांना हॅरिकेन म्हणतात. फिलिपिन्स, जपान, चीनमध्ये येणाऱ्या चक्रीवादळांना टायफून, तर ऑस्ट्रेलिया व हिंदी महासागराच्या आसपास निर्माण होणाऱ्या वादळांना सायक्लोन असं म्हणतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे, हा दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. व यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर एजिंग विथ डिग्निटी अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. आणि मित्रांनो, 1 ऑक्टोबर रोजीच आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कंबोडियातील पुढील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.